महिला मंडळ सत्कार करणार आहे. यानंतर ती देईल. तर मामा विरोधकाला घेऊन तुम्ही इथे गेले म्हणून साधकार विजय झाली. अहो आम्ही जिंकणार यात शंका नाही. पण जावई बापू पैशाचा नैवेद्य हा सर्वांनाच दाखवायला लागला. मामा तुम्ही आता काळजी नाही मला. पण मामा मयेचा असा त्याचा माझा संबंध संपला. तो जेव्हा गुंडगिरी करू लागला ना त्याच वेळी त्याचा माझा विषय संपला आणि आता त्याच्याविषयी मला काही सुद्धा विचार नव्हता. सॉरी मामा, तो विषय मी काढायला नको होता. मॅडम आपलं स्वागत आहे. आजपासून तू या घरची राणी आणि जावई बापू. काय म्हणाल बाबा? तसं नाही हो. आज आमची सभेसाठी बाहेर जाणार, मीटिंग साठी बाहेर राहणार. मग जेवण खाण्याचं कोण करणार? तुम्हीच ना. कधी मदत करेल हो मी. नाही दे. मी ना जरा बाहेर जाऊन येतो. जावई बापू येतो म्हटलं. तू काही काळजी करू नको. मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित करतो. येतो. आज मी खुश आहे. किती अडचणीवरती मात करून तुम्हाला विजय मिळाला. एकटीचा विजय नाही, खरं तर हा विजय तुमचा आहे. तुम्ही जर मला साथ दिली नसतील ना तर हे यशाचे सूत्र फार तुम्ही करलेच नसते. असं म्हणजे मग या मदतीसाठी मला काय देणार? काय जर हवंय तुम्हाला? होय म्हणजे आपल्या डोकामध्ये धुळधुळ जाणार एक छोटंसं बाळ. काय म्हणाला? तू जायचं कबूल केलं. हे बघा, मला ना आता खूप थकल्यासारखं वाटतं. चला आपण जरा ना विश्रांती घेऊ. चला. हॅलो, कोण? हो, मी मोरेंच्या घरातूनच बोलते. काय काय झालं तिला? कधी? कुठे? नाही, घरात कोणीच नाहीये. नाही, काही नाही. हे बघा, कोणीही तक्रार करणार नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल ना ते करा. माझे सर्व असून सुद्धा मी भिकारी. प्रीती, ममता, वात्सल्य
हे सारे जगातले मुखवटे आहेत. मनुष्य फक्त स्वतःच्या सुखासाठी जगतो, पण आपले आई वडील भाऊ अन्न वाचून तडफडत असले तरी त्याने त्याचं लक्ष नसतं. हा समाज असाय खऱ्या खुऱ्या मानवी मूल्याला पारखा झालेला, परंपरागत जीवन बोलायचं आग्रहपणाला पूजा करा सुटलेला, पैशाच्या पाठीमागे धावून सुखाच्या शोधात भटकणारा, या सवाईच्या भयान हाताला माझे दोन्ही मुलं काटेरी वाहन चालत आहे. अण्णा 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 विकी, ओ अण्णा विकी, विकी बेटा तू आला आहे. अण्णा असं काय बघते माझ्याकडे? अण्णा मी चांगला झालो. अण्णा अण्णा मी चांगला झालो. विकी, विकी तू चांगला झालाय. अण्णा हे काय? अण्णा मी शाळेत सुद्धा जातो. अरे वा, तू शाळेत सुद्धा जातो. हो अण्णा. अण्णा तुम्हाला माहित नाही हे काय? हे दप्तर यातली वह्या पुस्तकं सगळी इथं दाखवतो तुम्हाला. हे काय? हे सगळं तुम्हीच दिलं ना? हे काय? ही वह्या पुस्तकं सगळी तुम्हीच दिलीत मला. अण्णा असं काय लागते माझ्याकडे? अण्णा मी चांगला झालो. अण्णा मी शाळेत सुद्धा जातो. अण्णा तुम्हाला सांगू, सावंतबाई आणि सावंतीबाई माझे खूप लाड करतात आणि मला खाऊ सुद्धा देतात. अरे वा 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 वा, तू हुशार आहे ना. हो. म्हणून सावंतबाई सावंतीबाई तुला खाऊ देतात. अण्णा सावंतबाईंनी ना मला कविता शिकवली आणि नाचायला सुद्धा शिकवलं. अरे वा वा, आपल्या सावंतीबाईने काय शिकवलं? त्यांनी पण कविता शिकवली दुसरी. अरे हो, हो. हा त्यांनी पण नाचायला बरं शिकवलं. बरं, मग तू कविता म्हटलीस. कविता म्हणाला आणि नाचलो सुद्धा. अरे वा वा, तुम्हाला म्हणून दाखवू? म्हणून दाखव. तुम्हाला म्हणून दाखवतो. दप्तर बोलूया आधी. अण्णा तुम्हाला मी आता कविता म्हणून दाखवतो बरं बरं, आणि नाचून सुद्धा दाखवतो. नाचून सुद्धा दाखव. अण्णा ऐका. या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा मजा, आज दिवस तुमचा समजा. अरे वा 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 वा, तू आता शाळेत जातो म्हणजे माझा प्रश्न मिटला बघ. अण्णा ऐकी ना हुशार मी. अरे अगदी हुशार आहे तू. अण्णा आता ना मी शिकून खूप मोठा होणार आणि पैसे कमवणार. मग तुम्ही हसत राहणार आणि मला शाबास म्हणणार. अण्णा अण्णा मला तुमच्या खुशीत घ्या ना अण्णा. ये विकी बेटा, ये माझ्या खुशीत आहे बेटा. विकी, विकी बेटा, विकी बेटा, विकी बेटा, विकी. अरे तो मुलगा माझा शाळा आहे. वेडा नाही तो शाळा आहे. शाळा आहे माझा मुलगा. सुनबाई त्या शाळेला नेऊ नका. तो माझा मुलगा शाळा आहे. वेडा नाही, तो शाळेत जातो. तो हुशार आहे. विकी, अरे मला तिथे गाणं पडणार आहे. या बाळानो या रे या, लवकर सारे भरभर या. विकी अरे म्हणणार आहे. विकी एकदम आहे. अरे माझा विकी झाला होता. माझा विकी झाला होता. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. अरे काय झालं नाही. माझी दोन्ही मुलं देशोधडीला लागली. माणूस म्हणजे परमेश्वराची उत्कृष्ट निर्मिती, पण कोण माझा कोणीच नाही असं गर्वात बोलून वावरणारा तो माणूस. अण्णा तुम्ही काय खाल्लत का? माझं पोट भरलं, मला काहीच नको. थांबा मीच पाहतो काय बनवलं ते.
काही पाहणार तरी मला आता गोड लागणार आहे का? प्राचीन काळात मनुष्याला पशुवृत्ती लढावं लागलं. पण समाज व्यवस्था निर्माण झाली तसं की माणसाला स्वतःच्या माणसाविरुद्ध करावं लागत आहे, जगावं लागत आहे, अगदी मार्गातून जावं लागत आहे. शुभम शुभम, अरे माझा विकी चिन्मय कुठे पाहिजेस का? अरे अरे ते चिन्मय सोडवणार आहे, सोडव ना. त्याला पोलीस पकडतील. अरे सोडव ना. त्याचा माझा काही संबंध नाही. अरे शुभम, तो तुझा पाठचा भाऊ आहे ना रे? आता म्हणून काय झालं? गुंडगिरी चोऱ्या करायला मी सांगितलं होतं. शुभम, तू तू माझ्या संसाराची वाट लावलीस. तू तुझ्या बायकोच्या सोनेरी पिंजर अडकलास. पण पण तू पाणी पोटात म्हणू शकतोस, पण आकाशात भरारी घेऊ शकत नाही. तू तुझ्या बायकोच्या हाताचं माझ्यावर म्हणताय. आपल्या बलिताला वा वा शुभम दादा वा छान. अरे आता का गोळी आणि घेऊन ये सुरा आणि ठार मार त्यांना, म्हणजे त्यांची कटकट बंद होईल कायमची आणि त्यांनाही कळेल अशा मुलाला जन्म देण्यापेक्षा निपुत्रिक राहिलेला बरा. प्रीतम, तुम्हाला पण नकोस. अरे तू बोल नको. बायकोच्या प्रेमात आधा आहे तो. शुभम दादा तुला अजूनही कसं लक्षात येत नाही? प्रीतम, दाराद्वारे कुठे कुत्र्या गावागावं. बघ, घरात शिरण्याचा प्रयत्न करू नये. हो माहित आहे मला. कुत्रा हा जनावर असून सुद्धा आपल्या मालकाजवळ प्रामाणिक असतो. तुझ्यासारखा कृतज्ञ नाही. अरे एकटा बदल आपण मिळत नसेल का? यालाही घेऊन तुझ्यासोबत ठेवू नको तिथे. हो घेऊनच जाणार आहे मी त्यांना. पण तू सुखी राहा. आपल्या आयुष्याच्या पटावर लोकांना विचाराने वाढ, नाहीतर पश्चाताप करून जीवाचे बरेवाईट करून द्यावे लागेल. एवढा तरी बायकोच्या प्रेमात वाद लावू नको. प्रीतम, प्रीतम, अरे अरे जाऊ दे रे. अण्णा तुम्ही शांत हो. मी आहे ना, सर्व व्यवस्थित होईल. प्रीतम, अरे या मुलाला कळत कसं नाही रे? या समाजात आपण आईवडिलांमुळे दिसतो, मग म्हातारी झाल्यावर त्यांना ती घराबाहेर का काढतात रे? अण्णा तुम्ही शांत हो. चला चला तुम्ही रूमवर चला. थांबा मी तुमचे कपडे घेऊन येतो. आता आपल्याला जायला पाहिजे. या घरात राहून काही उपयोग नाही. जायला पाहिजे. बंधन सुटले अश्रू आटले, बंधन सुटले अश्रू आटले, हृदय दाटले पित्त विखारी, मित्र सखा की तू दुश्मन वैरी, बंधन सुटले अश्रू आटले, बंधन सुटले अश्रू आटले, हृदय दाटले पित्त विखारी, मित्र सखा की तू दुश्मन वैरी, बंधन सुटले अश्रू आटले.
आणि माझा कशाला पुटू? इन्स्पेक्टर साहेब, याचा मला तर काही संबंध नाही. तो कोणी नाही म्हणून त्याला त्या गुन्हा दाखवला आणि स्वतः खून केला. इन्स्पेक्टर, बस मला नाकाला त्रास देत आहे. याचा परिणाम माहित आहे का? मग पुरावीला मला कशाला एंट्री देत आहे? पुरावा लवकरच सापडेल आणि खऱ्या सूत्रधाराला शिक्षा मिळेल. तो दुसरा तिसरा कोणी नाही, स्वतः तुम्हीच आहे. इन्स्पेक्टर, ए वागणे, कोण चिन्मय तू? का रे खोपडी वाढली तुझी? आता विचारतच ना मला. आलो तुझ्या समोर, मार मला. चिन्मय हवालदार, हवालदार. त्या दोघांना गप्प बसवलाय. आवाज नाही ना त्यांचा. माझा इंचावर काय म्हणतोस? हरामी, माझ्या घरच्याला त्रास देऊ नकोस म्हणून सांगितलं होतं तुला, पण तू ऐकला नाहीस. आता ऐक तुझ्या पोराचा आवाज. चिन्मय प्लीज, प्लीज चिन्मय, माझ्या मुलाला काही करू नकोस. प्लीज, प्लीज चिन्मय. आवडलास? माझ्या घरच्या धमकवला तुला काहीच वाटत नाही. हे बघ, आपल्या भांडणात घरच्यांची ढाल करायची नाही, नाहीतर डायरेक्ट खल्लास. जात चल. या भांडवलाच सोडून या. तू कशाला आला तिथे? अण्णा कुठे आहेत? अण्णा इथे राहत नाही. काय? अण्णा इथे राहत नाही? हा कुठे गेले? आम्हाला काय माहित? तूच त्यांना घराबाहेर काढला असेल. चाली हरामखोर. चिन्मय, तुला घालण्याला शिवाय देत नाही. का? वाईट वाटलं तुला? बरोबर, बायको आहे ना तुझी, वाईट वाटणारच. पण ती जेव्हा आम्हाला बोलत होती तेव्हा तुला काहीच वाटलं नाही. हे बघा, तुम्ही आमच्या घरात थांबून माझा अंतिम ऐकून. हे कोणाला बोलते? मला? साला उडवून टाकेन. तुझ्या बापाचं घर आहे, बोल. अय्या, तुम्ही माझा बाप आहे ना? हो हो, आईया तुझा बाप विचारला. तो सुद्धा तुझ्या या साह्या समोर. चिन्मय, प्लीज तुझा ऐकून. आता तुझं जे वेगळं आहे ते आमचं ते वेगळं आहे. हो, तुम्हाला माझी भीती वाटते, पण मी डायरेक्ट मानतो. पण तुम्ही छे, दादा तर एवढा फिरशील असं वाटलं नव्हतं मला. माझ्या लाडक्या बेटीला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं. आणि तो बरा होण्यासाठी. वा दादा वा, तो बरा होण्यासाठी की मरण्यासाठी? अरे बेटीच्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या सहवासात वेळा झाला आणि तो मनस्ताप सहन न झाल्याने तेथील पंख्याला गळफास आत्महत्या केला तो. अरे आपण अजून सुद्धा एका केवळच्या जागा फेकून दिला त्यांनी. काय करतेस ते? अरे पण मी काही कळवलं कसं नाही? कळवलं ना, कळवलं, पण तुझ्या या बायकोने सांगितलं नाही. चिन्मय, चिन्मय. प्रीतम, काय झालं? तू एवढा घाबरलेला का? मित्रा, मी तुझा अपराधी आहे. म्हणजे काय म्हणायचं तुला? अण्णाने मी माझ्या खोलीवर नेली आणि त्यांना खायला आणायला गेलो खाली. ती संधी साधून अण्णांनी धावते रेल्वे खाली. अण्णा, अण्णा! माझी माझी खूप खुशाला माझ्याशिवाय कुठलाच निर्णय घेत नाही. अभिनंदन त्यामुळे अभिनंदन. बोल महेश बेटा तू. महेश नाही, माया बोलायचा. मी कुणाचा मुलगा नाही आणि कुणाचा प्रियकर नाही. मी सुडाने पेटलेला फक्त एक आदमी आहे. या घराला उद्ध्वस्त करणं हेच माझं काम आहे. अरे पोरा, स्वतःला सांभाळ आणि हा मार्ग सोडून दे. नाही, ते शक्य नाही. हे पहा, ते जग हसतंय मला. माझी प्रियशी चालली आहे माझ्या नवऱ्यासोबत. पहा, ती बघा. सांगा तिला थांबवा. नाही थांबू शकत.
कारण मी कोणी नाही. मी आहे तो फक्त एक गुंड, मुंबईचा ढोल. हे पोरा, तुला माझ्याविषयी गैरसमज आहे. नाही, गैरसमज नाही. तुझा सानिकासोबत प्रचाराला जा. मला नाकारलं ना, चला एक दिवस गेम वाजवणार तिचा. आणि हा, तू तिचा जिवंत राहणार नाहीस. हे बघ पोरा, तुझं हे उद्ध्वस्त होणारं जीवन पाहत नाही रे मला. मला यातून मुक्ती हवी. द्या, मुक्ती द्या, मुक्ती द्या. सानिका जगायला हवी असेल तर मारून टाका मला. या रिव्हॉल्वर गोळ्या झाला माझा. अरे तुझं हे धगधगी जीवन नाही. मला माझी काळजी वाटत असेल तर एक काम करा, मला पोलिसांच्या हाती लागू देऊ नका. मला कुत्र्याच्या मोतीनं मरण नकोय. मी मनाचा राजा आहे आणि मला राजासारखं मरण हवं आहे. एक वडील बाप म्हणून काम करा. हे बघ, तू काळजी करू नकोस. तू चांगला होशील. मी वाचवेन तुला. अरे तुझ्यासाठी मोठा वकील करेन. चल, तुला यासाठी एक मार्ग सांगतो. चल. सानिका, हे सानिका, काय झालं ओरडायला? माझी फाईल कुठे आहे? असेल, द्या शोधून. कुठे आहे ती दे शोधून. हो, घ्या शोधून. मला तयार व्हायचंय. सारखा म्हणजे तयारी प्रचार झाला. त्याला कधी असतेस? माझ्यासाठी वेळ देतेस? मग आणखी काय करू? काय करते? सारखा आपला प्रचार सभा. घरात कधी असतेस? हो, नेमकं तुम्हाला झालंय तरी काय? वाट लागली आहे संसाराची. सुखाच्या शोधात आयुष्याचा सारीपाट करून घेतलाय मी. तू वाट लावलीस माझी. शुभम, हो तुम्हाला आज जो काय मान सन्मान मिळतोय ना, तो फक्त माझ्यामुळे. हो, नाहीतर काय तुमची प्रतिष्ठा होती या समाजात? कसला मान सन्मान, कसली प्रतिष्ठा? आपल्याच माणसाने घराबाहेर काढून त्यांचा बळी घेणे प्रतिष्ठा. तुझी प्रतिष्ठा दूर मिळव. मला पैसे दे. कुठले पैसे? आणि आपण कुठे निघाला? दूर, अगदी तुझ्यापासून दूर. सुख कसं मिळतं ते शोधायला चाललोय. माझ्या अपराधाचं प्रायचित्त घ्यायला चाललोय. पैसे दे. 50,000 रुपये ठेवायचे होते ते. ते पैसे मी प्रचाराला वापरले. काय? चांडाळ नाही. सगळे पैसे तू प्रचाराला वापरलेस? जा, चालतो हा समोरून. तो माझी इच्छा नाही. या मामा या. बाजीला प्रचार सगळं घेऊन जावा. आज तुम्ही रागावलेली दिसताय. हो रागावलोय. तुम्ही मध्ये बोलत ना तर नाही बोलत, पण कंप्लेट ही बॅग घेऊन चाललात कुठे? मजाला चाललोय. येता का चालते तिला? अहो असं काय बोलताय? कंप्लेट रागावलेली दिसताय. हो रागावलोय. तिला सांगा सर राजकारण वगैरे सर्व सोडून माझ्यासोबत चल. मी जातो स्टेशनवर. अहो पण चाललात कुठे? रत्नागिरीला. अगदी कायमचा. आंबे खायला वाटतंय. हो आंबे खायला जातोय. येताय मामा. तुम्ही सकुनी मान ठेवागून माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली. माझ्या संसाराच्या चिंध्या उडवल्यात. आता तुम्हाला आम्ही सुखी व्हावं असं वाटत असेल तर तिला सांगा राजकारण वगैरे सर्व सोडून स्टेशनमध्ये मी वाट पाहते तिची. जा कुशाल गावाला. पण मी काही असा जाऊ देणार नाही. माझा सूड मी घेणार. सूड एकदम शॉलेट. अरे स्टेशनवर पोहोचून तरी बघा. स्टेशनवर पोहोचायच्या आतच मामा हे माझे तू काही काळजी करू नकोस. आता त्याची समजूत काढून मी परत घेऊन येईल. हे पैसे दे. हो
मला तुमची चौकशी करायची आहे. कसली चौकशी? माया सारखा इथे येतो असं आम्हाला कळलंय. मायाचा आणि तुझा संबंध. इन्स्पेक्टर साहेब, रिलॅक्स मॅडम, शांत व्हा. काय झालं? साहेब, तो माया माझ्यावरती सूड उडवतोय. सूड? कसला सूड? सांगा, घाबरू नका. साहेब, अहो माया माझ्या मामाचा मुलगा. तो माझ्यावरती प्रेम करायचा. त्यानं मला लग्नासाठी मागणी घातली होती. मी नाही म्हणतात मला आयुष्यातून उठवण्यासाठी तो मला त्रास देतोय. हे खरं सांगते आपण? हो, खरंच सांगते. हॅलो. हा, कुठे? कधी? बिल्डिंगला आग ते सुटता नाही. सरळ ठोका देणार. मॅडम येतो मी. थँक्स. मला गडबड नाही. येतो. कोण? अरे, तू? माया ए ए बोलला हात लावू नकोस. नाहीतर ठार मारीन. चल एक. जास्त चालाक झालीस. तू चाला घातलीस तरी आज धरलीस आणि मी जिंकलोय. अरे अरे काय बोलतेस तू? मला काहीच कळत नाहीये. सुख हवं होतं ना तुला? सुखाच्या शोधात फिरत होतीस. मला फसवलास. माझं आयुष्य बेचिराग केलास. पण तुझं तर आयुष्य काय झालंय? काय झालंय? विकी मेला. तुझा सासरा मेला. चिन्मयचा गेम होतोय खाली. एन्काउंटर. भाऊजी! हे चाललीस पोलिसांना सांगायला? हा, गाड्या जाऊ देत. मग सांग. आज मी जिंकलोय. अजून एक बातमी आहे. राजकारणातून बाहेर पडावं म्हणून तुझ्या वरिष्ठांनी मला एक काम दिलं आहे. कसलं काम? बोल महेश, वरिष्ठाने कसलं काम सांगितलंय तुला? तुझ्या नवऱ्याचा एन्काउंटर. नाही, माझी पोरं गेम वजावण्या करता. नाही, खोटं बोलतोस तू. हे खोटं आहे. नाही, हे सत्य आहे. माझा एन्काउंटर झाला तरी चालेल, पण तुझं आयुष्य बेचिराग होणार. तू जिवंत राहिलीस तरी जगू शकत नाहीस. ठीक आहे, जीवनाचा कंटाळा असेल तर संपून टाक जीवन. काय झालं यार? माझी स्वाट अशी काठेरी का निघाली? परमेश्वरा, आता तूच मार्ग दाखव. Yeah.
माझे मामा तुम्ही यांना वाचव. माझ्या वरिष्ठांनी त्यांना मारण्यासाठी सुपारी दिली. तुम्ही त्यातून काहीतरी मार्ग काढा. मामा आज मी हरले. हो माझं सर्वस्व हरलंय. राजकारणातल्या वाईट विचारांनी माझे जीवन बेचिराट झाले. मामा मी सुखाच्या पाठीमागे धावले. पण ह्या कसं का झालं? अजय तू घाबरू नको. अगं मी आहे ना. अगं त्याचा खून झाला तर तुझा फायदा होईल. अगं आपण पेपरला बातमी देऊ. तुझं रक्षण करताना त्याने आपला जीव धोक्यात घातला. मग विरोधकाने हल्ला केला आणि सहानुभूतीची लाभ उठले आणि तू निवडून येशील. मला हे असं सुख नकोय. मी राजकारण सर्व काही सोडायला तयार आहे. हे गावाला जातात ना, मी सुद्धा जाईन त्यांच्यासोबत सुखाच्या शोधात. खरंच मी माझी ती माणूस हलवून बसलो. मामा त्यांना वाचवा हो, प्लीज वाचवा. त्याचा घेर होणार. अगं माझी पोरं करणार त्याचा गेम. तू दिलेले पैसे घेऊन हार मारणार तुझ्या नवऱ्याला. अगं तुझं हे कुंकू जर बलवंत असेल ना तर वाचेल तो, नाही तर नाही. पण माझी पोरं जिवंत ठेवणार नाही. तुम्ही हो अगं तुझ्यासोबत राहणं हे माझं कम्प्लेट नाटक होतं. कारण तुला बरबाद करायची होती. म्हणजे अगं तुझ्यामुळे माझ्या मायेचं जीवन उद्ध्वस्त झालं. तू आम्हाला गरीब म्हटलास, त्याच्याबरोबर लग्न केलं नाहीस. तो तुझ्या प्रेमात मेळा झाला होता. पण तुला फक्त पैसा होता, फक्त पैसा. आणि पैसे मिळवण्याच्या मोहात तो गुंड झाला. माझा मुलगा गुंड. मग मी शांत बसेल? तेव्हाच ठरवलं याचा सूड घ्यायचा. आणि आज माझा सूड पूर्ण झालाय. अगं त्याचे ते होणारे हाल तुझ्या प्रेमात अक्षरशः वेळा झाला होता. पण तुला ते कळलंच नाही. अगं माझा मुलगा वाघ होता. त्याला सशासारखं मरण नको होतं. म्हणून मी मारलं त्याला. हो अगं एक खून केला तरी फाशी आणि 2 खून केले तरी फाशी. आज तुझा खून करणार. म्हणजे तुम्ही मला मारणार? हो तुला मारणार. कारण तुझ्यामुळे माझा मुलगा गेला. आता हो त्यामुळे माझ्याकडे सुद्धा आहे. नाही मला हिला मारायचीच आहे. आवाज बंद. आग वाजवे. हो इन्स्पेक्टर साहेब. हो माझा मुलगा भेटला का तुम्हाला? नाही ना. हो मला ना त्याला भेटायला जायचंय. तर जाऊ द्या ना. तुमची वाट आता तुमच्याकडे. सर्व गेले माझ्यामुळे. मी अपराधी आहे. मी सुखाच्या शोधात फिरले, दुर्घटनेच्या ओढीने फसले. पण मला सापडलंच नाही. मी अपराधी आहे. आयुष्याच्या गटावर ठरले. काय करू? कुठे जाऊ? मीच माझ्या संसाराची वाट लावली.
आहे. हा, मला सुख हवंय, सुख. मला कोणीतरी सुख देतं का? हो, माझ्या पदरात कोणीतरी सुख घाला. मला कोणीतरी सुखाची मित्र घाला. मला खरंच सुख हवंय, सुख हवंय. मग मी आता एकटी जगून तरी काय करू? शुभ, मी चुकले, मला माफ करा. पण तुम्ही मॅडम, मी वाचवलं तुमच्या नवऱ्याला. काम मोडले याला उडवण्यासाठी भेटी लावली होती. पण या वरतीचा कायदा त्याला कळला नाही. बारीक लक्ष होतं मला त्याच्यावर. विकीचा खून केला. अन्नाचा रेल्वेला काही केलं. चिन्हाची ती सुद्धा त्याने दिली. मॅडम, मी मुंबईचा पोलीस इन्स्पेक्टर. सुतावरला स्वर्ग राखायची धमकाही माझ्या मध्ये आहे. पण तुम्हाला एकच सांगतो, सुखाच्या शोधात तुम्ही वनवास भटकला, पण ते सुख काही सापडले नाही. आणि ते मिळवण्यासाठी आपण भूतकाळी गमावला. शेवटी पश्चाताप होतो. शेवटी निर्णय तुम्ही घ्यायचा आहे मॅडम. शुभा, तुम्ही गावाला जाताय ना? हो. तुम्ही जाताय ना? मीच म्हातारे वाहून गेले. दोष नाही अन्य कुणाचा. शोध सुखाचा, 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 शोध सुखाचा.